नसरापूरमधील घटनेच्या संदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल देऊ नका। फडणवीस सरकार कायद्यामध्ये बदल करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कॅबिनेट बैठकीमध्ये निर्देश आहेत। विधी आणि न्याय विभागाला मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले। लैंगिक शोषणामधील आरोपींना पॅरोल देऊ नका। फडणवीस सरकार कायद्यामध्ये या संदर्भातला बदल करणार आहे। विधी आणि न्याय विभागाला मुख्यमंत्री फडणवीसांनी हे निर्देश दिलेले आहेत। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अक्षय, खरं तर नसरापूर येथील जी दुर्दैवी घटना आहे त्या सगळ्या संदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संपूर्ण चर्चा झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात कठोर पावलं जी आहेत ती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं उचलताना आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या गुन्ह्यांमध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना पॅरोल झाला नाही पाहिजे अशा पद्धतीचे स्पष्ट संकेत जे आहेत ते या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत आणि त्या सगळ्या संदर्भातचे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडनं विधी व न्याय विभागाला देण्यात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहावरती नसरापूरचे ग्रामस्थ देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे आणि या सगळ्या अमानुष अत्याचाराच्या घटनेमधले जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि कठोर शिक्षा व्हावी या सगळ्या मागणीच्या संदर्भात हे सगळे शिष्टमंडळ जे आहे ते मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार आहे। परंतु आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला असल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।